संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवी दिल्लीतील जंतर मंतर परिसरात न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला। नीट परीक्षा घोटाळा आणि शैक्षणिक भ्रष्टाचाराविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या चलो संसद मार्च दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे। गेल्या 21 दिवसापासून उपोषणाला बसलेले आंदोलक सोमन वाकचूक यांना पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात हलवल्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला होता। संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर केला। संतप्त विद्यार्थ्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पोलिसांनी आंदोलकावरती लाठीचार्ज केला। यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले असून परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। दरम्यान सरकार विरोधात गल्ली ते दिल्ली संतापाची लाट निर्माण झाली आहे। पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या पायावर न मारता छाताडावर मारलं, अनेकांना करंट देण्यात आला, मुलींची कपडे फाडण्यात आली। हा नवा भारत आहे का? हा आघात भारत मातेवर केला आहे, अशी प्रतिक्रिया डिंपल यादव खासदार यांनी दिली। नीट पेपर लीक प्रकरणावरून देशाची राजधानी दिल्ली आज पुन्हा एकदा आंदोलनाने दणाणून गेली आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपी आणि हजारो विद्यार्थी चलो संसद मार्चसाठी रस्त्यावरती उतरले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीकरता आंदोलकांनी संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला, धुळीचे नरकांडे सोडले। सविस्तर जाणून घेऊया दिल्लीमध्ये आज काय घडलं। आंदोलनकर्ते संसद परिसराकडे पोहोचू लागल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन रॅपिड ऍक्शन फोर्सला पाचारण करण्यात आले। त्यानंतर आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आला, तसेच त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्याचाही वापर करण्यात आला। या कारवाईनंतर परिसरामध्ये धावपळ उडाली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। आंदोलनामुळे संसद परिसरातील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे। आंदोलनाच्या मार्गावरील काही मेट्रो सेवा देखील तात्पुरत्या बंद करण्यात आल्या असून परिसरात जामरही बसवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। सुरक्षा यंत्रणा कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क असून आंदोलकांना संसदेकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे। दरम्यान सीजेपीचं शिष्टमंडळ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या भेटीसाठी पोहोचल्याची माहिती देखील कळत आहे। आंदोलकांची प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि नीट पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी। या आंदोलनातील आणखी एक महत्वाची घडामोड म्हणजे सीजेपीचे नेते अभिजित दिपके यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे। प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी पाणी पिऊन उपोषण सोडवल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचे आवाहन केलं, मात्र त्यानंतर ही चलो संसदच्या घोषणा सुरूच राहिल्या आणि आंदोलकांनी आपला मोर्चा कायम ठेवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे। सध्या दिल्लीमधील परिस्थिती तणावपूर्ण असली तरीही सुरक्षा यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। या आंदोलनावर आणि सरकारच्या पुढील भूमिकेकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे।